नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की लाडकी लाल परी आता एक नवीन डिजिटल युगात पाऊल ठेवलंय. की आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने जबरदस्त बातमी आहे. की आता नवीन स्मार्ट कार्ड आपल्याला प्रवासाला अनुभव कसं करायचं बदलून टाकणार आहेत. की आता सगळ्यांनीच अनुभवला नाही का, तिकिटामध्ये सुट्टे पैसे शोधायला धावपळ किंवा पावसाचे तो कागदी की पास जपून ठेवायची कसरत आता ही सगळी कटकट भूतकाळामध्ये जमा होणार आहे. की या त्रासाला आता मिटणार आहे. की पूर्णविराम होणार आहे. मोठ्या बदलाचा केंद्रस्थानी असं छोटंसं एक खूप शक्तिशाली कार्ड हे आता कार्ड प्रवाशाला एक नवीन एकदम सोप्या दिशेने घेऊन जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. NCMC कार्ड की नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोप्या भाषेत सांगायचं तर की वन कार्ड सोल्युशन की आता रोख पैशाची गरज ना कागदी पास सांभाळायची चिंता. ओळखपत्र पास की बाळगायला त्रास सगळं काही फक्त एका कार्डमध्ये. आता एक टेक्निकल सुधारणा नाहीये. की खुद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की यातून प्रवास विश्वास वाढणार आहे, संपूर्ण सिस्टममध्ये पारदर्शकता येणार आहे. बघा किती मोठा विचार आहे. की प्रवाशांना याचे फायदे काय. सगळ्यात पहिलं की व्यवहार होतील पूर्णपणे कॅशलेस, सुट्ट्या पैशाची कटकट राहणार नाहीये व सारखं सारखं पास किंवा ID कार्ड दाखवण्याची गरज राहणार. की पास एक्सपायर झाली आहे, पास तुम्हाला परत रिन्यू करायची आहे, तर याची सुद्धा तुम्हाला गरज राहणार नाही. सवलतीची एकदम अचूक नोंद की होणार आहे. आपला प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक, एकदम भारी आहे. की आता ऐकताना वाटतंय हे कार्ड आपल्याला कधी एकदा मिळतंय. थांबा, सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की कोणाला मिळणार आणि कसं मिळणार हे लक्षात घेऊया. त्याच्यासाठी आता कंपल्सरी की अनिवार्य झालं आहे की ही खूप महत्त्वपूर्ण आहे की जरा नीट लक्ष द्या. बस, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त आधार कार्ड पुरेसे आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आधार कार्ड तर लागेलच, पण यासोबत ID कार्ड असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांना एक खास सूचना, तुम्हाला फक्त कार्ड की बस डेपोमध्ये मिळेल. त्यासाठी तुम्हाला सरळ नंबर की तुमचा स्टुडंट ID नंबर लागेल. जो सामान्य प्रवासी आहे त्यांना कुठेही मोबाईल OTPवर हे कार्ड मिळून जाईल. आणि हे कार्ड मिळवण्यासाठी प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप. जवळपास की ST डेपोत किंवा एजंटकडे जायचं, 2 कागदपत्र द्यायची आणि 3 नोंदणी झाली की तुम्हाला लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला इथे नवीन कार्ड हातात मिळणार आहे. व तुमच्या खर्चाचा तर अगदी नवीन कार्ड काढायचं असेल तर GST धरून फक्त 199 रुपये लागतील आणि पैसे फक्त एकदाच भरायचे आहे. की एक वन टाइम फी हे राहणार आहे. जुनं स्मार्ट कार्ड आहे, त्यामुळे आता एक गुड न्यूज राहणार आहे. नवीन की NMC कार्ड तुम्हाला फक्त 149 रुपयामध्येच मिळणार आहे. सर 50 रुपयाची सूट. की फक्त आता ना ठीक कार्ड की तर वापरायचं कार्ड कसं वापरायचं, पैसे कसे टाकायचे लागणार आहे, की रिचार्ज कसं करायचं आपण बघणार आहोत. की MSRTCच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर करू शकता व नेमून दिलेल्या एजंट करूनही तुम्ही कमीत कमी 100 रुपयाचा रिचार्ज यामध्ये करणार आहे. त्यानंतर तुम्ही 150 रुपयाचा रिचार्ज करू शकता, 200 अशाच्या 50च्या पटीने कितीही पैसे यामध्ये भरू शकतात. व कार्डमध्ये आपल्या प्रवासांचे भविष्य कसं बदलणार आहे याचा विचार करूया. की फक्त एका टचवर आपला प्रवास सोपा, सुरक्षित आणि एकदम पारदर्शक होणार आहे. पास सरवण्याची भीती ना सुट्ट्यांच्या पैशांची चिंता राहणार आहे. धन्यवाद.